हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं प्रिन्स कटच्या ब्लाऊजच्या शिलाईबरोबर। तर कशी शिलाई करायची एकदम फास्टमध्ये, तर बघायचा आहे व्हिडिओ शेवटपर्यंत। तुमचे जर का मोंढ्याची जोड खालीवर होत असतील किंवा तुमची साईड फिटिंग चुकत असेल, बोट चुकत असेल, तर अशा वेळेस तुम्ही ब्लाऊज कसा स्टिच करणार आहात अगदी फिनिशिंगमध्ये, तर ह्या ब्लाऊजची जी आपले फीडबॅक आलेले आहेत, तर मी तुम्हाला ही जर नवरी आली ना तर तिच्याच तोंडून ऐकवणार आहे। कारण का हिचे नवरीचे ब्लाऊज जे आहेत ते अजूनही परत तिचा बस्ता संपूर्ण आपल्याकडं आलेला आहे आणि तिने खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे की आलेले जे पाहुणे मंडळी होते त्यांनीसुद्धा ब्लाऊजचं विचारलेलं आहे की ब्लाऊज जो आहे तो कुठे स्टिच केलेला होता। त्याच्यामुळे ह्या ब्लाऊजची संपूर्ण शिलाई जी आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे। तर अगदी व्यवस्थित व्हिडिओ बघायचा आहे कशा पद्धतीने शिलाई होते। तर हे जे पार्ट आहेत अस्तरचे ते अगदी एकाला एक व्यवस्थित असे अस्तर आणि मेन जो पैठणीचा पार्ट होता तो मी जोडून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर अगदी सावकाशपणे कुठेही ओढाताण न करता ही प्रिन्स कटची टीप जी आहे ती अगदी व्यवस्थित अशी डबल मारून घेतलेली आहे। बघा इथे फायनली प्रिन्स कटचा आकार तुम्ही पाहू शकता। तर ह्याची जी कटिंग आहे ती जर का तुम्हाला मिळाली नाही तर मी परत एकदा तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो कमेंट करून सांगायचा आहे, कटिंगचाही व्हिडिओ पोस्ट होईल। तर ब्लाऊजचं जे माप आहे ते 38 चेस्टचं आहे। तर इथे बघा अशा पद्धतीने क्रॉसपट्टी जी आहे ती आपण जोडून घेत आहोत। तर क्रॉसपट्टी ही मी अस्तराला जोडून घेतलेली आहे जेणेकरून आपला वेळ वाचेल। तर पुढे ना आपण अर्धा इंचाने क्रॉसपट्टी जी आहे ती सरकवून जॉईंट्स करत असतो, त्याच्यामुळे क्रॉसपट्टीला अजिबात पीळ पडत नाही आणि अगदी सावकाशपणे आपण ही टीप जी आहे ती एकदा मार्जिन पकडून मारून घ्यायची आहे। तर तुमचे क्रॉसपट्टीचे जे काही प्रॉब्लेम असतील तर हा व्हिडिओ बघून अजिबात तुमच्या क्रॉसपट्टीला पीळ पडणार नाही आहे। तर इथे बघा आणि कटोरी ही जी आहे प्रिन्स कटची तीही दाबलं जाणार नाही आहे बघा। त्याच्यानंतर बघा आपण हा रोल जो आहे तो केलेला आहे प्रिन्सेस कटच्या पार्टचा आणि वरतून अस्तरची क्रॉसपट्टी जी आहे ती बरोबर जिथे अगोदर टीप मारलेली तिथेही जोडून घेतलेली आहे आणि ही रोल केलेली पट्टी जी आहे ती ओपन करून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित अशी, कुठेही ओढाताण करायची नाही आहे। तर बघा आपली क्रॉसपट्टी अगदी फिनिशिंगमध्ये लागल्या गेलेली आहे। तर एक्स्ट्राचा जे कपडा आहे ना तो आपण इकडे कट करून टाकून ह्याला आपण आय हुकची पट्टी कशी लावायची ते पण बघणार आहोत अगदी व्यवस्थित। तर दोन्ही साईडला मी कट केलेला आहे आणि आपण आता याला आय हुकच्या पट्ट्यासुद्धा लावून घेणार आहोत। त्याच्या अगोदर सेम पद्धतीने आपण दुसरा पार्टसुद्धा इथे तयार करून घेत आहोत बघा। तर कटिंग अगदी व्यवस्थित आहे, त्याच्यामुळे आपल्याला कुठेही कमी जास्त मार्जिन केलेली नाही आहे टीप मारताना, तरीसुद्धा पफ अगदी व्यवस्थित येतो। प्रिन्स कटचा पफ जो आहे तो अजिबात चपटा होत नाही। तर बघा तुम्ही इथं बघू शकता। तर पुढच्या साईडला आहे ना अर्धा इंचाने आय हुकच्या बाजूने कट करून टाकायचं आहे। त्याच्यानंतर परत दुसरीही आपण क्रॉसपट्टी जोडून घेत आहोत। तर पुढच्या साईडला अर्धा इंचाने क्रॉसपट्टी जी आहे ना ती सरकवून लावायची आहे। परत एकदा आपण स्टार्ट केलेलं आहे आणि एकदा मार्जिन पकडून लास्टपर्यंत टीप मारून घेतलेली आहे। तर परत एकदा आपण ह्याचा रोल करून घेणार आहोत बघा आणि परत एकदा अस्तरवरती बरोबर टीप मारून घेणार आहोत आणि हे ना आपल्याला परत एकदा उलगडून घ्यायचं आहे। अगदी सोपी पद्धत आहे। तुम्हाला जर ही पद्धत आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करायचं आहे। तुम्हाला कस्टमर वाढवायचे असतील ना तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, अगदी व्यवस्थित ब्लाऊज तयार होतो आणि कुठेही याला गुढी किंवा सळ पडलेला नव्हता ब्लाऊजला। तर अगदी व्यवस्थित हा बसलेला होता। हा आहे माझ्या स्टुडंटचा ब्लाऊज, त्याच्यामुळे अगदी काळजीपूर्वक तिलाही ब्लाऊज शिवता येतात, पण हा तिचा एंगेजमेंटचा ब्लाऊज होता आणि लग्नाचाही ब्लाऊज जे आहे ते आपल्याकडे आलेले आहेत। आता इकडे 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत आपण। तर एक आहे अस्तरची आणि एक आहे मेन ब्लाऊज पीसची 2.5 इंचाची रुंदीची घेतलेली आहे, उंचीला घेतलेली आहे। आपल्याला ही पट्टी जी आहे ती आय बनवण्यासाठी बनवायची आहे। तर हा आहे माझा डाव्या साईडचा हात। तर डाव्या साईडच्या हातावरती आपण ही पट्टी जी आहे ती जोडणार आहोत। तर ही डाव्या साईडची बाजू जी आहे ती पलटी केली म्हणजे अस्तरच्या साईडला आपण ही पट्टी जोडून घेणार आहोत। तर व्यवस्थित बघा, अगदी सविस्तर तुम्हाला ही माहिती मी सांगितलेली आहे। तर खालच्या साईडला फोल्ड केलेला आहे अर्धा इंचाने आणि डायरेक्ट वरपर्यंत एकसारखी टीप मारून घेत आहे बघा। तर टीप मारून आपली झालेली आहे आणि बरोबर याला आपण आता प्लेन करून डबल फोल्ड करायचं आहे आणि
5 नंबरची शिलाई आपण इकडे देणार आहोत. तर इकडे कपडा जाड असल्यामुळे अगोदर एक टीप मारून घेतलेली बघा मी. तर असं जर का केलं तर तुम्हाला सोपं जाईल, अगदी व्यवस्थित असं समजावून सांगत आहे. तर एक्स्ट्राचा कपडा कट केला आणि टीप मारून घेतलेली आहे 5 नंबरची वरतून. तर याच्यावरती आपण बनवणार आहोत व्ही आकाराचे हुक अटकावण्यासाठी आय बनवत असतो आपण. आता उजव्या साईडच्या बाजूने सुलट्या बाजूने आपण इकडे टीप मारून घेत आहोत बघा. यालाही एक दाब मार्जिन आणि पट्टी जी मी बनवलेली आहे ती आहे 1.5 इंचाची. तर ही पण आपली जोडून झालेली आहे बघा, अगदी व्यवस्थित अशी. वरतून याला दाब टीप देऊन घ्यायची आहे. या साईडला आपण हुक लावणार आहोत. तर जेव्हा आपण टीप मारतो तेव्हा लगेच दोरा जो आहे तो कट करून टाकायचा आहे. तर इकडच्या साईडला जी बाजू होती ना त्याला आपण एक टीप मारून घेतलेली आहे आणि ह्याला फोल्ड करून घ्यायचं आहे बघा. नंतर याला तुम्ही हात शिलाई करून ही टीप जी आहे ती वरची ती काढली तरी पण चालेल, कोणी तसंही ठेवतं. परत एकदा आपण हे सगळे धागे जे आहेत ते कट करून टाकलेले आहे. तर दोन्ही साईडच्या पट्ट्या ज्या आहेत ना त्या अगदी व्यवस्थित अशा लागल्या गेलेल्या आहे. त्याच्यानंतर ना गळा जो आहे तो चेक करून घ्यायचा आहे एकावरती एक ठेवून. तर आपण आता ह्याला आहे ना पायपिंग करत आहोत. तर पायपिंग पण कशी करायची ते पण बघायचं आहे. कपडा अशा पद्धतीने ठेवा. तर तिरपा पट्ट्या ज्या आहेत त्या आपण काढत आहोत इथे. तर तुम्ही नवीन शिकत असाल तर तुम्ही 1.5 इंच रुंदीची पट्टी काढायची आहे आणि रेग्युलर जर का असाल तर तुम्ही 1 ते 1.25 इंचाची ही पट्टी काढली तरीसुद्धा तुम्हाला पायपिंग येणार आहे अगदी व्यवस्थित. तर मी ते ह्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. तर मागच्या साईडची डिझाईन आहे ना ती ऑलरेडी आपण बनवून घेतलेली आहे आणि त्याचा व्हिडिओ जो आहे तो चॅनलवरती अपलोड झालेला आहे. कोणी जर का बघितला नसेल तर प्लेलिस्टला जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. डिझाईन अतिशय सिंपल आणि सोबर झालेली होती आणि कस्टमरला खूप आवडलेली होती. तर आपण ना ह्या ज्या पट्ट्या काढलेल्या होत्या ना ह्या कुठलीही टीप न मारता डायरेक्ट आपण ह्या जोडून घेत आहोत बघा. तर बोटाच्या साह्याने ना मी ही पुढच्या साईडला खेचून घेत आहे. मार्जिन जे आहे टीप मारण्याचं तेही एकसारखं पकडायचं आहे, कुठेही कमी जास्त करायचं नाही आहे आणि पट्टी जी ती आहे ती अजिबात खेचायची नाही आहे. आणि जिथे आपली टीप संपलेली असते तिथे आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा कट करून फोल्ड करून घ्यायचा आहे बघा. त्याच्यानंतर आपल्याला हा जो गोलाकार आहे ना त्याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आणि याची शिलाई कट होणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण ना याला फोल्ड केलं. हा कपडा जो आहे तो अशा पद्धतीने मी फोल्ड केलेला आहे आणि आतलं जे मार्जिन आहे हे सगळं ह्याच्या खाली येईल. ह्या पद्धतीने मी कपडा हा फोल्ड करून वरतून एक टीप मारून घेतलेली आहे. अगदी मस्त अशी पायपिंग तयार होते. फुगीर आणि हवी तेवढी जाड बारीक पायपिंग तुम्हाला अशा पद्धतीमध्ये मिळून जाईल. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि पूर्ण ब्लाऊजच्या गळ्यालासुद्धा तुम्ही ही पद्धत ट्राय करू शकता. तर इकडे बघा मला डिस्टर्ब झालेला आहे. माझा ब्लाऊज जो आहे तो 40 ते 45 मिनटामध्ये अगदी व्यवस्थित असा तयार होतो. पण इकडे आता क्लासची स्टुडंट पण आलेली आहे आणि तिने आणलेलं आहे हे माप तयार करून 4 टक्सचं. तर मी तिला हे समजावून सांगत होते की कुठून काय घ्यायचं आहे. तर ह्याच्यातही माझे 5-10 मिनटं गेलेले आहेत मैत्रिणींना. तर व्यवस्थित चेक करून सांगून आणि परत एकदा मी तिला कटिंग करायला सांगितलेलं होतं. बॅक साईडचा फ्रंट साईडचा संपूर्ण भाग ते तयार केलेले होते तिने आणि परत एकदा आपण आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे. तर एका साईडची पायपिंग आपली तयार झालेली होती. नंतर मी घेतलेली आहे दुसऱ्या साईडची पायपिंग तयार करण्यासाठी. तर ह्या बाजूलाही एक दाब मार्जिन पकडून टीप मारून घ्यायची आहे एकसारखी आणि बरोबर छोटे छोटे कट्स दिलेले आहेत बघा. तर हे कट्स देताना फक्त काळजी घ्यायची आहे की टीप कट होणार नाही आहे कुठेही. परत एकदा फोल्ड केला कपडा आणि आतलं मार्जिन आहे ना हे ह्या टिपच्या खाली घेतलेलं आहे अगदी लास्टपर्यंत. याने काय होतं की पायपिंग जी आहे ती फुगीर तयार होते आणि कुठेही पायपिंग पलटी पडत नाही. एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तो आतल्या साईडने कट करून टाकायचा आहे. म्हणजे ब्लाऊज उलटा सुलटा करून बघितला तरीसुद्धा ब्लाऊजची फिनिशिंग आहे ती अगदी व्यवस्थित दिसते आणि धागेही बाहेर निघत नाही ह्या पद्धतीने पायपिंग केल्यानंतर. आणि पुढच्या साईडने आहे ना 2 बोटाच्या साईडने मी थोडंसं कपडा जो आहे तो सिल्कमधला आहे तो पुढे सरकत नव्हता म्हणून मी सरकवून घेतलेला आहे. इथे हाईट चेक केलेली आहे अगदी व्यवस्थित. आणि हे पार्ट जे आहेत ते बटन पट्टीचे म्हणजे आईचे पार्ट जो आहे तो बाहेर सोडून तोही चेक करायचा आहे. तर अगदी व्यवस्थित आपलं हे रेडी झालेलं आहे. तर ह्या ब्लाऊजची डिझाईन जी आहे ना
तर ती तयार करून झालेली आहे आणि ती ऑलरेडी चॅनलवरती अपलोड झालेली आहे. सो तुम्ही प्लीज जाऊन बघायचं आहे तिथे चॅनलवरती. आणि खूप सुंदर अशी डिझाईन कमीत कमी वेळेमध्ये अगदी 5 ते 7 मिनटामध्ये ती डिझाईन जी आहे ती तयार झालेली होती. आणि कस्टमर खूप खुश झालेले होते ह्या डिझाईनला, कारण का सिम्पल सोबर शिवाय याला कॉन्ट्रास्ट म्हणजे काहीच नव्हतं. त्याच्यामुळे आपण फक्त पॅच आणि लेस टाकून ही डिझाईन बनवलेली होती. तर इकडे बघा साईड फिटिंग करताना घ्यायची काळजी. तर इथे बघा व्यवस्थित असा प्लेन कपडा करायचा आहे आणि एक्स्ट्राचा जो पार्ट आहे ना तो अगदी व्यवस्थित मी कट करून टाकलेला आहे. एवढासा जो पार्ट होता ना अर्धा इंच, तो कुठलाही पार्ट असू द्या, मागचा असू द्या, पुढचा असू द्या, कोणताही पार्ट असेल तो कट करून टाकायचा आहे. आणि नंतर आपण इकडे बाही जोडत आहोत. तर खोल भाग आहे ना तो मागच्या साईडला न घेता पुढच्या साईडला घ्यायचा आहे आणि फुगीर भाग जो आहे ना बाईचा मोंडा खोलीचा तो घ्यायचा आहे. मागच्या साईडला खोल भाग घ्यायचा आहे पुढच्या साईडला. आणि अजिबात कुठेही झोळ आणि चुनी पडत नाही बगलेमध्ये. तर आपण याला आहे ना 2 ते 3 अशा प्लेट्स घेतलेल्या आहेत. सिम्पल सोबर लूक आलेला आहे आणि प्लेट्सही अगदी सुंदर दिसत होत्या. सेम पद्धतीने आपण दुसरीही बाही इकडे जोडून घेत आहोत बघा. तर शोल्डरच्या तिथे आल्यानंतर अर्धा ते पाऊण इंचाचा अंतर जेव्हा राहील तिथे मग आपण प्लेट्स घ्यायला सुरुवात करायची आहे. आणि इकडेही अंदाज घ्यायचा आहे की आपली बाही जी आहे ती व्यवस्थित असती शेवटपर्यंत पुरली पाहिजे. तर प्लेट्स घेऊन झालेले आहेत आणि मी इकडे डबल टिप मारून घेतलेली आहे बाहीला. अगदी व्यवस्थित अशी डबल टिप मारून घ्यायची आहे तेव्हाच्या तेव्हा. तर तुम्ही बघू शकता बाही ही अगदी आपली व्यवस्थित झालेली आहे. इकडे बघत आहोत आता आपण साईड फिटिंग. तर साईड फिटिंग अगदी व्यवस्थित कटिंग असल्यामुळे कुठेही माप घ्यायची गरज पडलेली नाही. बऱ्याच वेळा मी तुम्हाला साईड फिटिंग दाखवलेली आहे. बॅक साईडचा सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि जी आपली आईची पट्टी आहे ही पुढे सरकवून त्या सेंटर पॉईंटवरती ठेवायची आहे. आणि ज्या साईडला आपण हुक लावतो तिला तंतोतंत मिळवायची आहे ही आपली हुक लावण्याची पट्टी म्हणजे साईड. आणि वरपर्यंत सरळ टिप मारून घ्यायची आहे. तर या स्लीव्जला आहे ना खूप सारे स्टोन होते, त्याच्यामुळे आहे ना स्टोन काढायलाही आपला बराचसा वेळ गेलेला आहे. तर एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तो व्यवस्थित असा कट केला. अगोदर सुलट्या बाजूने टिप मारली, नंतर ब्लाऊज जो आहे तो उलटा केला आणि बरोबर एकसारखी वरपर्यंत टिप मारून घेतलेली आहे मी अर्धा इंच मार्जिन पकडून. तर व्यवस्थित बघा. तर इकडे ना मी हाताने प्रेस करून बघत आहे की कुठे याच्या खाली स्टोन आहे की काय. तर कामाचं इकडे पोच पावती पण तुम्ही पाहू शकता. तर कामाचे इकडे पैसे आलेले आहेत आणि इथे मी ठेवलेले आहेत. तर हे आहेत 2 नोटा आहेत 500-500च्या. तर काम करतानाही अशा पद्धतीने आपल्याला इन्कम सोर्स येत असतो. तर तुम्हीही अगदी व्यवस्थित असं जर का डेलिकेशनने काम केलं अगदी व्यवस्थित लक्षपूर्वक तर तुम्हालाही 1000 रुपये ते 1500 रुपये रोज हा दिवसाला मिळू शकतो. तर आपलं बोलता बोलता झालेलं आहे साईड फिटिंगचं काम. तुम्ही बघू शकता बाहीचे जे जोड आहेत ना मोंड्याचे ते अगदी इक्वल आलेले आहेत, कुठेही कमी जास्त झालेले नाही आहेत. तर ह्याच्यानंतर आपण करत आहोत साईड फिटिंग. त्याच्या आधी जिथे आपली टिप येणार आहे ना तिथे मी स्टोन काढून घेतलेले आहे. दंडघेर आहे 5.5 इंचाचा आणि कमर आहे 34 इंच. तर मी ते 34चा चौथा भाग घेतलेला आहे 8.5 इंच. कुठेही याला एक्स्ट्रा मार्जिन मिळवायची नाही साईड फिटिंगमध्ये. तर साईड फिटिंग अगदी व्यवस्थित येते आणि वरपर्यंत मी ही टिप जी आहे ती मारून घेतलेली आहे. अगदी सरळ साईड फिटिंग आलेली होती, कुठेही झोळ वगैरे काहीही पडलेला नव्हता. आणि अगदी त्याच्याच बाजूला बरोबर एकदा मार्जिन पकडून 2 ते 3 टिपा तुम्ही मारून द्यायच्या आहे. जर का हे ब्लाऊज कस्टमरला थोडंसं जरी टाईट झालं तर ते आपल्याकडे न येता किंवा आपल्याला फोन न करता तिथेच उसवून आपण सांगू शकतो की ह्याला टिपा ज्या आहेत त्या उसवून घ्यायच्या आहे. सेम पद्धतीने आपण दुसऱ्या साईडलाही साईड फिटिंग तशीच करून घेणार आहोत. 5.5 इंचाचा दंडघेर आणि 34 छातीचं कंबर आहे. तर 34चा चौथा भाग येतो 8.5 इंच. तर 8.5 इंचावरती फोन करायचे आहे आणि सरळ टिप मारून घ्यायची आहे. तर बघा अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज जो आहे तो कंप्लीट केलेला होता. तर इकडच्या साईडला बघा 8.5वर खूण केली, त्याच्यानंतर इकडे 5.5ला खूण केलेली आहे आणि अगदी व्यवस्थित असं वरपर्यंत टिप मारून घेतलेली आहे. आणि ह्याच्याच साईडला आपण 1 ते 2 अशा एकदम मार्जिन पकडून टिपा मारून दिलेल्या आहेत.
तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझ्या पद्धतीने जेवढं सांगता येईल तेवढं सांगण्याचा मी ट्राय केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे. आणि तुम्हाला याच्यामध्ये काही कळालं नाही किंवा तुम्हाला ह्याची कटिंग बघायची असेल तरीसुद्धा तुम्ही कमेंट करायचे आहे. तर आपण आता ब्लाऊज जो आहे तो सुलटा करून घेणार आहोत. एक्स्ट्राचा जो शोल्डरचा पार्ट होता ना, म्हणजे कपडा होता ना, तो आपण कट केला आणि शोल्डर जे आहेत ना बॅक साईडला पॅक करून घ्यायचे आहेत. म्हणजे शोल्डर जे आहे ते खांद्यावरती इरिटेट होणार नाही आहे किंवा प्लेन दिसणार नाही आहेत. प्लेन अगदी व्यवस्थित दिसतात शोल्डर अशा पद्धतीने जर का तुम्ही दाबले तर. आणि ते तसेच जर सोडले ना तर कालांतराने ना त्याचे टिपा ज्या आहेत त्या आपल्या शोल्डर अगदी व्यवस्थित असं कट टू कट बसलेलं असतं. मग ते टिपा उसवण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे शोल्डरसुद्धा बॅक साईडला अगदी व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर हे हुकाचे आळे जे आहेत ना ते बनवून घ्यायचे आहेत. व्ही आकाराचे अगदी एकसारखे मार्जिन पकडून 5 आळे मी बनवून घेतलेले आहे. ब्लाऊज हा संपूर्ण तयार झालेला आहे. तर फायनलचा लूक बघायचा आहे ब्लाऊजचा. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करायचा आहे. आणि ह्यातलं तुम्हाला काहीही समजलं नाही तरीसुद्धा मला विचारायचं आहे. तर इथे ना मी बाहीला आहे ना डबल टिप मारायची राहिलेली होती. सगळं बघूनच आपण हा ब्लाऊज जो आहे तो कस्टमरच्या ताब्यात देत असतो. तर सगळं चेक करूनच ब्लाऊज जो आहे तो आपण कस्टमरला देणार आहोत. तर ब्लाऊजचं सगळं बारीक सारीक काम जे आहे ते झालेलं आहे. आणि फायनल ब्लाऊजचा लूक बघायचा आहे. तर बाहीचे जोड जे आहेत ते मोंढ्याचे अगदी इक्वल आलेले आहेत. पुढचा गळासुद्धा अगदी व्यवस्थित आलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. तर तुम्हाला याची स्टिचिंग जर का आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे. तर बॅक साईड बघा, फ्रंट बघा, अगदी व्यवस्थित असा हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. कुठेही याला कमी जास्त कपडा आलेला नव्हता किंवा जॉईंट्स द्यायची गरज पडलेली नव्हती. आणि कपडाही अगदी सुटेबल होता. तर साईड फिटिंगसुद्धा अगदी व्यवस्थित याची आलेली होती. आणि गळाही अगदी व्यवस्थित होता. आणि हे लटकन जे आहेत ना ते पण मी बनवून घेतलेले होते. तेही कस्टमरला खूप आवडले. तर भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.